छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आयुक्त कार्यालयावर 9 ऑगस्ट रोजी दिव्यांग आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चात नाशिकहून हजारो कार्यकर्त्यांसह भगूर देवळाली कॅम्पातील पदाधिकारी सुद्धा संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले। मोर्चातील प्रमुख मागण्या दिव्यांगांना प्रति 6,000 रुपये पेन्शन देण्यात यावी, भूमिहीन बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी 1 गुंठा जागा देण्यात यावी, ग्रामपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यावं, सार्वजनिक ठिकाणं तसंच सरकारी कार्यालय अडथळा विरहित करा, दिव्यांगांची 10 लाखाची आरोग्य विमा पॉलिसी सरकारनं काढा, दिव्यांगांना सरकारी नोकरी द्या, दिव्यांगांना व्यवसाय करता जागा द्या, यासह विविध मागण्या घेऊन बच्चू कडू यांनी आक्रोश पुकारलाय। नाशिकीतून सुनील वालझाडे, भगूर शहराध्यक्ष प्रहार, सुशीला सांगळे, जितू देवकर, विनोद सोनवणे, श्याम तांदळे, शिवाजी सांगळे, तालुका प्रतिनिधी चंद्रकांत वालझाडे, बाळासाहेब बडदे, नंदकुमार सोसाने, अशोक सोनवणे, अशोक करंजकर, केशव करंजकर, इंदुबाई कुरडे, सुरेखा बडे, स्वाती माधव शिंदे, कल्पेश करंजकर, पुरुषोत्तम देशमुख, सोमनाथ बोराडे, विष्णू सांगळे, कैलास पवार आदींसह प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रवाना झाले। प्रहार दिव्यांग संघटनेचे जुंजार नेते बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली 6,000 पेन्शन मिळावी यासाठी आपण आंदोलन फार मोठ्या प्रमाणात आंदोलनाचे आयोजन केलेलं आहे। तरी सर्व भगूर व भगूर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना विनंती आहे की 6,000 मिळण्यासाठी आपण या आंदोलन 9 ऑगस्ट रोजी सहभागी व्हायचं आहे। तरी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर आंध्र प्रदेशला 6,000 रुपये पेन्शन आहे, त्या धर्तीवर सर्व दिव्यांगांना 1,000 रुपये पेन्शन मिळावी। कारण की भारतीय संविधानामध्ये लिहिलेल्यानुसार दिव्यांगांना 5% निधी हा देण्यात यावा, म्हणजे राज्य सरकारचे जे काही उत्पन्न आहे त्याच्या 5% निधी हा दिव्यांगांना दिलाच गेला पाहिजे। या धर्तीवर आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणात मोर्चाचे आयोजन केलेले आहे। तरी मी विनोद सोनवणे, भगूर शहराध्यक्ष सुनील वालझाडे, तालुका प्रतिनिधी चंद्रकांत वालझाडे या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर असं आवाहन करतो की सर्वांनी 9 ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने या मोर्चासाठी उपस्थित राहावे। एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो। जय भारत। बाळासाहेब शिंदे, लोकराज्य न्यूज, भगूर।